पारे भाऊ माऊली, तू आता का 7,500 रुपये आणले तर तू असा करू राहिला? त्या मारत्यान पायनं 50,000 रुपये आणले म्हणते ना, आणि भाण्यानं बी 10-20 हजाराच्या कमी आणले का? लाईने पाटला तर बरं सोडूनच दे, त्याच्याजवळ काय पैशाची कमीच नाही. मी सांगतो ना, तू जर जिंकला का नाही तर लाख रुपये घेऊन जातो तू. लाख रुपये तर कुठंच नाही गेले. बापरे, लाख रुपये जिंकला पण? अरे बापा, मग तर काही टेन्शनच नाही. शिवलाल भाऊ, लाख रुपये जर जिंकलो का नाही मी, तुम्हाला 10,000 रुपयाची पार्टी देतो मी. काही टेन्शन नका घेऊ. 1,00,000 रुपये जर जिंकलो का नाही, पैसाच पैसा. पण राजू, शिवलाल भाऊ, मला जरा जास्त समजत नाही ना, त्यातलं काही समजत नाही ना मला. खरंच जिंकील का म्हणता मी? ठाणे आहे ना तुमच्यासोबत, मी असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता? तुम्हाला जिंकून देणं माझ्याकडे लागलं. फक्त मी सांगतो तसं करा तुम्ही. म्हणजे काय करायचं? कसं आहे माहितीये का, आपण नाही का नाही तिघ जण बसू डावात. तुम्ही, मीन, बबन, तिघं बी आपण डावात बसायचं. तिघांनी डाव लावायचा, म्हणजे तिघापैकी एकाचा डाव लागतेच भाऊ. माया डाव लागो का बबनचा लागो का तुमचा लागो, कोणाचा लागला तरी पैसे तुमचेच. तुमचेच पैसे. तुम्हाला आम्हाला पैसे 1 रुपया नको त्याच्यातला. बोरेले का हे 1 नंबर जमते. तिघापैकी एकाचा डाव तर लागतेच. पण ती मारते घेते, त्यानं काही म्हटलं नाही पाहिजे का? ते सांगायचंच नाही ना आपण एकत्र आहो म्हणून. आपण अलग अलग आहो म्हणून सांगायचं. तुमच्याजवळ 7,500 रुपये आहे का नाही, 2,000 रुपये माझ्याजवळ द्या, 2,000 रुपये बबनजवळ द्या, बाकीचे 3-3,500 ते तुमच्याजवळ राहू द्या. कमी जास्त पडले तर बयाच उसने उसने म्हणून द्यायचे इकडे तिकडं. हो रे, हे मस्त जमते. पण पाजूले का जिंकल्यावर मला देतो पैसे, नाही तर का तूच घेशील. आता तळ राखाचं म्हटल्यावर पाणी तर चाकणारच आहे ना जरसं. का फुकट मेहनत करणार आहो आम्ही? काही हरकत नाही ना माऊली भाऊ. तुमचा पैसा 1 रुपया बी इकडे तिकडे जाऊ देणार नाही आम्ही. तुमचे पैसे तुमच्याजवळच. आम्हाला तुम्ही पार्टी नाही दिली तरी चालेल. पार्टी देऊ नका ना, काहीच देऊ नका, 1 रुपया देऊ नका आम्हाला, कारण तुमचे पैसे आम्हाला नको बा. तुमचा फायदा होते ना बस. नाही रे राजा शिवलाल, अरे एवढं 1,00,000 रुपयाचा जर फायदा झाला ना माया, तर तुमचा फायदा करतोच ना मी. मला फक्त जिंकू दे. तुम्ही जिंकताच ना हो, तुमचं नशीब आता जोरात आहे ना. द्या आता 2-2 हजार रुपये द्या आमच्याजवळ. चला पटकन, तिथं सांगू नका काही. चला. बाबा, लाईने पाटलाचा बी डाव लागला बा. लायने पाटील आणि माऊली दोघांच नशीबला जोरावर आहे वाटते. डाव लागू राहिले ना, 2 डाव लागले त्याले. हरतो काय मी? एक तर उसने पैसे आणले मी शांताराम भाऊ जोडून. बबन भाऊ, जरा बरोबर पिझ्झा राजू. एके डाव नाही लागू राहिला ना आपल्या इकडं. तिकडे चालले सगळे डाव. हे भानू, तू काय उभं राहून पाहतो बे? बस ना, ये ना, खेळ ना तू बी. काय नाही, माऊली लायने पाटील दोघाले पाय कसे डाव लागू राहिले. नवीन माणसाचा चान्स आहे बरं. तूही नवीन आहे, चल बस ना, खेळशील तू बी, जिंकशील का? नाही हो काका, मी म्हटलं ना बा, मी पाहिलेच येतो म्हटलं, मी नाही खेळत ना. काय ले का भानू? कंदीला अभि सारखा तू बी कंजूस आहे का बे? पैसा नाही सुटत का बे तुले? अबे काय ले का घेणं ले का चान्स मारून? बस नाही बबन भाऊ, हरलं तर काय करावं बा? अबे खेळून तर पाय, चान्स लागत असते बरं. जिंकलं तर जिंकते माणूस. खेळून तर पाय, 1-2 डाव खेळून पाय. जिंकलं तर जिंकलं, नाही जिंकलं तर राहू द्यायचं, सोडून द्यायचं. हो रे भानू, नुसतं पायात राहिल्यापेक्षा पाय ना तू नशीब आजमावून. लागला तर लागला चान्स. पाहू का गड्या खेळून? 1-2 डाव जर जिंकलं का नाही जमते मग. हे काय माऊली काकाला काही समजत नाही तरी ते खेळून राहिले तर जिंकू राहिले ना. 2 डाव जिंकलेत ते. पाहू का गड्या, मी बी जिंकू वाटते. पाहतो एखादा डाव खेळून पाहतोच. मारती टाक रे, मले टाक पत्ते. असं पाहिजे बा. कधी मागं नाही राहत ना कायच्यात. मारती पत्ते टाक आता. हायला भानू, जमलेले का तुझे बी? तुले डाव लागू राहिले का मस्त? मस्त 2 डाव लागले तुले. शिवलाल भाऊ, पोसाच्या गाडीचा आवाज आला ना. पोसाची गाडी आली वाटते भाऊ. हो गड्या, पोलिसाची गाडी आली वाटते भाऊ. ए घ्या रे, आपले पैसे घ्या रे. चला रे सगळं तिकडे, रोडवर चला, रोडवर चला तिकडं. कुठे थांबू नका कोणी, चला सगळे जण. शिवलाल भाऊ, पैसे बरोबर ठेवला बा तुझ्याजवळ. पैसे बरोबर आहे ना तुझ्याजवळ? आहे ना, तुमचे पैसे कुठे जाते? पाहू ना, पैसे आमच्याजवळच आहे. चला चला पण तिकडे चला, नाही तर पोलीस पकडतील आपल्याला. मारती भानून ते बबन आणि ते कोण्या रस्त्याने गेले रे बाबा? आपल्या मागं नाही आलं वाटते ते. पोलिसाच्या साऱ्यांचा आवाज आला तर पंग पाहिले ते. पलीकडे रस्त्याने गेले वाटते बा. हो रे, पण ते आपण इकडे आलो एवढं पळत. तिकडं पण ते गाडी काही दिसली नाही, काय सुगा लागला नाही त्या गाडीचा. गाडी नेमकी कुठं आहे, गेली का गावात गेली का कुठे गेली? का गावात आलीच नाही गाडी? रोडनच गेली असेल का पॅ 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 करत, आणि आपण का येडीच घाबरलो. हो राजे शिवलाल भाऊ, तू म्हणता तेच बरोबर आहे. बहुतेक गावात आलीच नसेल गाडी. थांब ना, आता समजते. आता मी फोन लावतो. बबन ते तिकून गेले ना, त्याला फोन लावतो. थांब ना.
हा हॅलो शिवलाल भाऊ बोला. हा कुठं आहात तुम्ही आता? आम्ही इकडे रोडवर आलो, इकडे या शेडजोड. हा तुम्ही कुठे अरे? हे काय पाठीमागच्या रस्त्याने येऊन आलो आम्ही. आलो 5 मिनिटात आलो. आणि ते भानून गणे अरे, हा ते आहे का नाही तो सोबत, का घरी गेलेले काचे? आहे ना, भानू आहे, गणे आहे, माझ्यासोबतच आहे. आलोच थांबा, आलो ना, पोहोचतो 1 मिनिटात. ये मग इथंच आहो आम्ही. ए पोलिसाच्या गाडीचा काही चाय आला का? हा तिकून आले ना तुम्ही त्या रस्त्यानं? हा ते तिकडे जाताना दिसली, काही आवाज गिवाज आला का खाली? नाही शिवलाल भाऊ, काही गाडीचा चायचूय काही आला नाही, काही वाटलंच नाही असं गावात गाडी आली म्हणून. हा एकदम सारण बंद झाल्यासारखं वाटलं. बहुतेक रोडनच गेली सर रे. हा रोडनं गेली सर, आपल्याला आवाज आला, आपण घाबरलो पै आलो का? बरोबर आहे रे, गावात जर गाडी याचीच तिथले का ते सायरन लावून येते का? हा गुपचूप येते का पकडाले? हा सायरन लावून हे रस्त्याने गेली सर गाडी, आणि आपण का घाबरलो का पै आलो. बरं मग आता काय करायचं रे? हा खेळायचं का जायचं घरी? चला ना खेळू ना, आता घरी जायला पडते का? हा खेळू ना जरस. पाय आता भाण्या, हा मग अशी तर खेळत नाही का रे? हा आता पाय 2-3 डाव कसा जिंकला, आता पाय कशी लालूच लागली त्याले. बरं चला मग, हा आता खेळायचं म्हणता ना, आता मग दुसरीकडे बसू आपण. हा तिथं काही जाऊ नये. काय बेव गेल्या, कसा पिजूर आला बी तू? हा मगापासून एकही डाव नाही लागू राहिला का माया? बरोबर पिसलं रे म्या भाण्या. हा ते तुझ्या डाव नाही लागत, त्याला मी काय करू आता? तू अशी डाव लागे तेव्हा कसा खुश होता? हा तेव्हा ते मॅच वाटले होते तुले पत्ते ना. ते जागा चांगली होती का तिकडे, त्या कोट्यातच बरं होतं बे. हा ते पोलिसाची गाडी आली, इकडे आलो का आपण, काही फायदा नाही झाला, माझे सगळे पैसे चालले इकडं. अनु जरा जागा बदलून पाय, तिथं बस, माऊली जोड बस. हा मग लागते डाव तुले. आता काय फायदा जागा बदलून? हा आता गेले माझ्यावरचे सगळे पैसे संपले. काय नसते रे, हरणं जिंकणं चालतच असते. हा आता हरला नंतर जिंकशील का? हा जा ना, अन्न मग असं घरी पैसे तर आण जराशे, आणि पाय ना परत काढून घेऊन तुझे पैसे. आणतो तो खरीच. हा कारण माझे ट्रिपचे आलेले पैसे सगळे गेले ना याच्यात. हा मी आणतो पैसे घरून जराशे. हा मी काढतो ते पैसे, माझे पैसे काढल्याशिवाय राहत नाही. आलोच आम्ही. हा जाऊ नका, मी येतो लगेच पैसे घेऊन. आम्ही कुठे जाणार आहोत म्हणा, आम्हाला त्याचीच वाट आहे. ये ना लवकर पैसे घेऊन. ऐकत नाही रे भानू. हा मी जाऊ देत नाही येले कुठं. हा येले बसूनच ठेवतो मी. हा तू आण पैसे, काढ तू पैसे काढून घे तू. आता आणतो पैसे, आलो 5 मिनिटात लगेच. मान्या गेला भाऊ आता घरी. हा गेला आता, 10,000 रुपये आणल्याशिवाय राहत नाही ते. चला तोपर्यंत 2-3 डाव खेळू आपण. हा चला 8,000 रुपये घेतले बा काढून. सगळेजण झोपले होते म्हणून टेन्शन नाही. हा आज पहिल्यांदा मी पैसे घेतले ना घरी न सांगता. जाऊ द्या, त्या जीव्यात हरलो ना मी जवळचे पैसे. हा आता खेळा लागल, तेवढे पैसे काढून घ्या लागलो आपले, आणि घरी चालले या लागल. चला बा पटकन, नाही त्याचा डाव आणखी बंद होऊन जायचा. माझ्याजवळचे जेवढे पैसे मी हरलो तेवढे जिंकू दे रे बाबा देवा. एकदा जिंकलो पाहिजे फक्त. हा शांताना भाऊ इथं, हे काय करू राहिले बाबा इथं? आई शपथ, बापरे असं आहे रे हे. हा हे शांताराम भाऊ मोबाईलात सायरन वाजू राहिले त्या पोलिसाचा. हा मग अशी येणंच की याचीच करामत तुझी वाटते ते. हा येणं सायरन वाजवला वाटते रे बाबा. का राजू शिवलाल भाऊ, गाडी आली वाटते पोलिसाची. हा आता आवाज जर आपल्या एकदम जवळ वाटू राहिला, मग ते दूर होता. त्याला घ्या रे, आपापले पैसे उचला लवकर आपापले पैसे. चला रे पया लवकर चला तिकडं. ओ शिवलाल भाऊ थांबा, पाहू नका. ओ शिवलाल भाऊ थांबा. सांग आता भान्या, अबे तुझे पैसे हरला तू, त्याला का आमचा आम्हाला मार खाला होता का पोलिसाचा? पाटील थांबू नका, चला तिकडे त्या मंदिराच्या तिकडे चला. काय राजू शिवलाल भाऊ, किती वेळचा आवाज देऊ राहिला मी जोरजोरात? हा तुम्ही पळतच निघाले राजू. अबे पळत नाही तर काय करतं मग? हा पोलिसाच्या जर हाती लागलो असतो तर गेलो असतो ना 4-5 महिन्यासाठी. हो नाही ना, पोलिसाची गाडी कुठे आली? हा पोलिसाची गाडी नव्हती आली. सांगा आता, बरं झालं का हे भान्या? हा ये पोलिसाच्या गाडीचा हॉर्न नाही आला ऐकाले? भाण्याले का एवढ्या जोरजोरात सायरन वाजला, तुला ऐकायला नाही आला का रे? हो नाही ना, तेच तर सांगू राहिलो मी तुम्हाला. मला माहित आहे ना काय झालं ते.
काय झालं म्हणजे काय झालं? हो मी ते घरून पैसे घेऊन आलो का नाही तेव्हा मी पाहिलं ना शांताराम काका होती त्या भीतीच्या आड. शांताराम काकानं मोबाईलात सायरनचा आवाज लावला होता जोरजोरात. सांगा आता हे शांताराम का लहान राहिला का आता? पोरासारखी चाळी करू राहिला ते आपल्याला भिवाळू राहिला. याला कोण सांगितलं रे हे कसं करायचं? त्यांनी बहुतेक आपण खेळलो नाही पाहिजे म्हणून केलं असेल असं. हो पण त्याला कसं माहित पडलं आपण खेळायला आलो इकडे ते? चल भाऊ बरोबर आहे. मी पैसे मागायला गेलो होतो ना त्याची इथं तेव्हा ते खोदू विचारत होते मले. बहुतेक मला वाटते ते पैसे मागून आणले माझ्या रात्रीचे म्हणून ते शक आला असेल. का मारत्या सगळा गोंधळ झाला बेले का आपला? तुले का पैसे मागायला तिथं जर नसता गेला ना तर माहित नसतं पडलं ना कोणालेच. ना काय करणार मी मग आता? माझ्या पॉकेट हरपलं होतं. घरी जर मागतो म्हटलं तर घरच्या शक आला असता ना म्हणून मी शांताराम काकाला मागितले. तर मग आता काय करायचं? खेळायचं का जायचं घरी? अरे बाबा घरी का जाऊ? मी एवढे पैसे हरलो राजा. मला माझे पैसे काढायचे आहे. खेळू आपण खेळू. भाण्याले बी त्याचे पैसे जिंकेपर्यंत चैन नाही पडत वाटते. आता जिंकते का आडलेले पैसे सगळे हरते काय सांगाव. मारती जाऊ दे भानू म्हणते तर खेळू जरा वेळ. याने काही जास्त टाइमही नाही झाला आणि तसंही आपल्याला आता माहित पडलं ना आता पोलिसात गाडी गिडी काही नाही म्हणून आपल्याला माहित पडलं हे शांताराम भाऊचं काम होय. आता काय टेन्शन आहे? आता किती काही सायरन वाजे ना आपल्याला काय टेन्शन आहे मग आता? ठीक आहे ना मग इथंच खेळू ना आपण. काय इकडे तिकडे जाता? सगळं सामान तर आहे इथंच आपलं. इथंच बसू चला. त्याला काय टेन्शन नाही आता. गाडी नाही येत ना काही नाही. किती काही वाजे ना सायरन आपल्याला काय टेन्शन आहे. बिंदास बसा आता. ठीक आहे टाकायचं त्या मग खेळायला आता बिंदास. आता पोलिसाचं टेन्शन नाही ना कायच नाही. काय सांगडे कवठळच्या फाट्यावर आलो आपण. जायचं का कवठळली जसं? आता काही जाल पडत नाही. ते सरपंच एरी म्हणे ना काही त्याच्या गावात कोणी खेळत नाही काही नाही. शांत वातावरण आहे म्हणे ना. हो तसं काही टेन्शन नाही. सरपंचानं सांगितलं म्हटलं काही टेन्शन नाही त्याच्या गावात. पण मला वाटते आता इथपर्यंत आलोच आहे एक राऊंड मारू. ना मग तुमच्या हिशोबाने मी काय म्हणतो आता आपल्याला कोणाला भेटत नाही ना काही नाही. फक्त काय करू माहिती आहे का सायरन चालू ठेवू. सायरन वाजू जोरजोरात आणि एक राऊंड मारू त्याच्या गावात. म्हणजे कोणी असले नसले तर ते उठून चालले जातील घरी. चालेल ना मग ठीक आहे चला मग. मग आता इथपर्यंत आलोच आहे ते एक राऊंड मारूच. जमलं रे भाण्या लागला का तुझ्या डाव? आता कसा तरी डाव लागला राजू शिवलाल भाऊ. मग अशी तुम्ही राजू 12,000 रुपये हरलो ना. तू हरकाची कामाला काय घेंदे नाही म्हणा पण माया डाव नाही लागू राहिला ना. मायान बबण्याचा डाव लागला पाहिजे ना जास्त. म्हणजे आमच्याजवळ जास्त पैसे आले त्यातले काही अर्धे पैसे धापता येईल मग माऊलीचे. जमलगड्या माया डाव लागला आता. आता तर काही टेन्शन नाही. आता तर पैसे तर मी याच्यातले कसे काढतो. अरे भाऊ मारती सांगते आज शांतारामले काही अक्कल आहे का? किती वेळा ते हे तपली दूर आला आपल्याला. पाय रे तर नाही घाबरत म्हणा तुले. आता उठू नका कोणी. डावून उठू नका कोणी. आता वाजते त्याला किती वाजवते मोबाईल ते. सांगडे जरा 5-6 जण वाटवायला तिथं बसलेले जरा थांबावर गाडी. सांगडे चला पटकन. हमने का खरोखर गाडी आली का पोलिसाची? चल उठलं का पहिलं कर. थांबा पाहू नका कोणी. जे कोणी पळालं त्याला मग अंडर टाकलं बरं. तीच पकडते का मारते रे बाबा. राम 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 राम. काय मग बापा बाबा लय जण आहे रे बाबा. 1 2 3 4 5 एक गेला वाटतं पाहून नाही. मस्त डाव चालू आहे तुमचं तर. काय करायचं आता? भेटले का दादा तुम्ही? थांबा रे तुम्ही आता. खेळता नाही का तुम्ही? डाव खेळत राहू म्हणता. चला बा मंडळी भेटली आमच्या सपाट्यात घ्या आता. आता पोवा त्याचं काय करायचं ते आम्ही पाहतो आता. सजा तर द्यास लागलो. सजा द्यास वेगळं जमणार आहे. पवत आहे काय सजा होते काय नाही. पुढच्या भागात समजते तुम्हाला. पुढचा भाग पाय दिसू नका बरं. हो मंडळी जरा हा भाग लेट झाला आपला. जाऊ द्या आता गोळ मानून घ्या जरा असं. पवता काय होते उद्या. सांगडे जरा आता टाइम कमी आपल्याजवळ. 2-4 कमेंटर लोकांचे नाव घ्या. बाकीचे मग पाठायचे पुढच्या घेता. बरं ठीक आहे साहेब. तर मंडळी आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे विशाल भाऊ अरक, सतीश भाऊ रंगारे, प्रभाकर भाऊ पाकडे, कुणाल भाऊ मोडक, राहुल भाऊ कांबळे, अतुल भाऊ नागदेवे, गौरव भाऊ ठाकरे, प्रभाकर भाऊ तासकर, अनंता भाऊ, अतुल भाऊ तायवाडे तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मंडळी आपले व्हिडिओ जरा जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.